काळा हरिदासानो जिंको कळी काळा या रे हरिदासानो जिंको कळी काळा आमुचिया बळापुढे किती बापुडे रंग सुरंग घमंडी नाना छंदे हास्य विनोदे नामाची आवडी येणे तेणे प्रकारे बहुता सुख जोडे पूजन ही घडे नारायणांतरी आपुल्या आनंदे एकापुढे वाकुड्या मना बोल बोले अनुष येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा आपुल्या आनंदे एकापुढे एक नटा नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी या रे हरिदासानो जिंको कळी काळा आमुच्या बळापुढे किती बापुडे तुका म्हणे ते प्रेम भंगू नये कोणी तुका म्हणे ते प्रेम भंगू नये कोणी देव भक्त दोन्ही निवडिता पातक या रे हरिदासानो जिंको कळी काळा आमुचिया बळापुढे किती बापुडे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरणा दंताची तुझरे चरणा दंताची आमच्या कृपा झाले कधी सारी चालू आमच्या कृपा झाले कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु राजनंदा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा तुमच्या लागो निज चरणा तुमच्या लागो निज चरणा तुकया देवा यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू तुकया देवा यावरी न करावा अवेरू यावरी न करावा या रे हरिदासानो जिंको कळी काळा आमुच्या बळापुढे किती बापुडे या रे हरिदासानो जिंको कळी काळा आमुच्या बळापुढे किती बापुडे सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. अवघ्या वैष्णवांना परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एकत्र येण्याचं आव्हान करणारा असा आहे आणि एकत्र येऊन आपण कळी काळाच्या पार जाऊया अशी एक सोज्वळ अभिमानाची प्रतिज्ञा करणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल फलटण नगरी ऐतिहासिक नगरी आहे, तशी ही पौराणिक नगरी आहे, तशी संतांची नगरी.
मला नेमकं कारण सांगता येत नाही, पण याला श्रीरामनगरी म्हणतात. काय मला कारण माहित नाही त्याचं. पण पलटण मध्ये श्रीरामाचं मंदिर प्रसिद्ध सर्वांना माहित आहे. जसं श्रीरामाचं मंदिर आहे तसं पलटण मध्ये नागेश्वराचं पुराण मंदिर आहे. ही पौराणिक भूमी आहे. शेजारचा डोंगर आहे पुढे, पलटणला लागून जो डोंगर आहे ज्याला संतोषगड म्हणतात, त्याच्या पलीकडे जो पठार आहे त्या पठारावर सीतामाईंचं स्थान आहे. कदाचित तेही कारण असू शकेल. ही संतांची भूमी आहे. महानुभाव पंत ज्यांनी स्थापन केला आणि प्राकृत वाङ्मय सुरुवातीला ज्यांनी केलं, जरी आपण ज्ञानोबाऱ्यांना म्हणत असलो तरी मराठीचे आद्य कवी म्हणून ज्ञानोबाराय म्हणत असलो तरी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर चक्रधर स्वामी हे त्यांच्या अगोदर 100 वर्षाचा कालावधी आहे. आणि ज्यांनी जगामध्ये समतेचा पुरस्कार केला असे चक्रधर स्वामी, त्यांची ही जन्मभूमी आहे. आणि इतिहासामध्ये ज्याला नाईक निंबाळकर घराणं म्हणतात, ते परंपरेने या भूमीचं हातामध्ये शस्त्र घेऊन या भूमीचं रक्षण करणार असं हे पारंपरिक घराणं शिवाजी महाराजांच्याही अगोदरच, म्हणजे शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या अगोदरच घराणं हे. शिवाजी महाराजांच्या आई होत्या जिजाऊ मातोश्री, आणि जिजाऊ मातोश्रींच्या सासूबाई होत्या, त्यांचं नाव होतं उमाबाई. आणि त्या उमाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर या घराण्यातले. म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे, त्या मालोजी राजांच्या सुविद्य पत्नी होत्या. तेव्हापासून हे घराणं आदिलशाहच्या चाकरीमध्ये होतं. असं या गावाला ऐतिहासिक, पौराणिक आणि संतांचा आध्यात्मिक असा श्रेष्ठ वारसा लागलेले गाव आहे. त्या गावामध्ये पुरुषोत्तम मासासारखा पवित्र असा पर्वणीचा काळ आहे. आणि त्या काळावर इथलं जे मंडळ आहे, वारकरी संप्रदाय मंडळ फलटण तालुका, व्यसनमुक्त संघ फलटण तालुका आणि संत ज्ञानेश्वर महाराज गोपालन संस्था, अशा 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य आणि दिव्य सप्ताह या ठिकाणी आयोजित केला. आणि तो अतिभव्य प्रमाणामध्ये संपन्न झालेला आहे. समोर बसलेला समाज पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपण कशा तऱ्हेनं प्रतिसाद दिलेला आहात. खरं म्हणजे डोळ्यामध्ये आसू आणि गालावर हसू असा प्रसंग आहे हा. एवढा मोठा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. राजकीय लोक इकडे बघण्यासाठी येत नाहीत, पण खरं म्हणजे त्यांनी यावं बघायसाठी. की नुसत्या वारकरी संप्रदायामध्ये एक हाक दिली तर त्या हाकेला केवढा मोठा प्रतिसाद असतो. इथं येणारा जो समाज आहे त्या समाजाला कोणीही भाडोत्री वाहन पाठवलेलं नाही. हे लोक स्वतःच्या आपल्या स्वखर्चाने इथं रोज येतात. रोज खरं म्हणजे राजकीय लोकांनी काही अंतर्मुख होण्याची प्रसंग आहे. त्यांनी आमचं त्यांना विनंती अशी आहे की प्रत्यक्ष नसले तर चोरून तर येऊन बघत जा असं काय चाललंय. एवढा समाज कसा येतो, तो कसा शिस्तबद्ध राहतो, 2 तास कसा शांत बसतो. मला वाटतं 10-15 हजाराच्या पुढचा समाज आहे, पण या सगळ्या समाजामध्ये खाकी पोशाखातला एकही पोलीस मला दिसत नाहीत की जो यांचं कंट्रोल करतोय. लक्षात, एखाद्या पुढाऱ्याची सभा असली की त्या सभेला 100 माणसं असतात आणि 500 पोलीस बंदोबस्ताला असतात.
राजकीय लोकांनी हे चिंतन करण्याचे, मला वाटतं मेहता साहेबांचा आणि राजकीय लोकांचा घनदाट संबंध आहे. मेहता साहेबांचे म्हणजे वजन बी मोठं आहे त्यांचं. त्यांनी थोडस त्या मंडळींच्या लक्षात आणून द्यावं की हे काय पावर असेल वारकऱ्यांची. आणि म्हणूनच मी आपण घेतला या रे हरिदासानो जिंको कळी काळा. हा एक गोड प्रसंग आहे. मी कीर्तनाच्या समारोपामध्ये परत हे बोलणारच आहे. आणि आणखीन एक सांगतो की अभंग फार मोठा घेतलाय. 6 चरणाचा अभंग आहे, लांब लचक. 6 का 7 चरण आहेत कोणा लांब लचक अभंग आहे. त्यातली चरण बी मोठमोठे आहेत. लोकांना लक्षात असेल की एवढा मोठा अभंग बुवा सोडवायचं म्हणजे काय, आता काय 12च्या तुरकत असं वाटलं असेल. पण तेही सांगतो मी, कीर्तन लांबवणार नाही. कीर्तन लांबवणार नाही. अगदी थोडक्या वेळामध्ये आपल्याला त्याचं चिंतन मांडणार आहे. आणि सुरुवातीला अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ सांगतो, त्याचा विस्तार न करता. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये हरिदासांना आव्हान केलेलं आहे की एकत्र या. या रे हरिदासानो. त्या आव्हानामध्येच आपण लक्षात घ्या की एकत्र करण्यासाठी येण्यासाठी कोणाला बोलवलं गेलं या ठिकाणी. मग त्याही वेळच्या काळामध्ये राजकीय लोक होतेच की, प्रश्न क्षात्रिय तेजाची माणसं होती. शिवाजी महाराजांच्या सारखे, शहाजी महाराजांच्या सारखे क्षात्रिय संपन्न खूप माणसं होत्या. त्याही काळामध्ये काही वैदिक असतील, काही धार्मिक असतील, काही पंडित असतील, काही कर्मठ असतील. तुकोबाराने यांना कुणाला बोलवलं? फक्त बोलवलं हरिदासांना. हरिदासांनाच बोलवलंय. मी सरळ भावार्थ सांगून नंतर 3 मुद्द्यावर कीर्तन संपवणार. त्यावेळी बोललं आपल्याला की बोलवणारे कोण आहेत, ते कोणाला बोलवतात आणि कोणत्या विषयासाठी बोलवतात, या 3 मुद्द्यावर कीर्तन संपवणार आहे. जास्त विस्तार करणार नाही. हरिदासाला चॅलेंज आहे की तुम्ही एकत्र या. एकत्र येऊन कशासाठी यायचं एकत्र? जिंको कळी काळा. कळी काळावर प्रभुत्व गाजवायचे वारकरी. कळी काळावर कसं गाजवतात नंतर सांगेन. महाराज सांगतात कळी काळाना जिंकूया. कळी काळाना जिंकण्यासाठी आमच्या अंगामध्ये जे बळ आहे त्या बळापुढे दुसरं कोण सामर्थ्य करेल? आमच्या बळापुढे इथे पुढे. मग ते बळ कोणत्या साधनेच्या द्वारा तयार होतं याचा विचार करताना सांगितलं. रंग सुरंग घमंडी नाना छंदे हे वैष्णव राहिल्या. हास्य विनोदे नामाची आवडी. हास्य विनोदामध्ये माणसाच्या जीवनामध्ये कदाचित विनोद नसता तर माणसं मिली असतील. लक्षात, विनोद पाहिजे. जीवनामध्ये विनोद असणं म्हणजे एखाद्या पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या वालुकामय प्रदेशामध्ये एखादा झरा दिसावा, तसं जीवनातलं हास्य आहे. अलीकडे तर शहरामध्ये हास्य क्लबच निघाल्यात. ती माणसं सकाळी एका मैदानावर येतात आणि मोठमोठ्याने हसतच बसतात. मोठमोठ्याने हसतात. त्यांना त्यांनी सांगितलं की हसा, हसल्यामुळं आरोग्य, असं त्यांनी सांगितलं. लक्षात ठेवा. पण हसणं सुद्धा म्हणजे नाटकी नसावं, ते बी लटकं नाही, खळखळून हसावं, मनापासून हसणं असावं. मनापासून. ते आमच्या कराडला पलटणमध्ये असतीलच, प्रश्नच नाही. कराडला मी जेव्हा जातो आमच्या कृष्णाबाईच्या आंघोळीला, तेव्हा ते आमचे स्वामीची बाग आहे, तिथे ते सकाळी सगळे लोक असतात बा. मग ते हसण्याचे त्यांचे प्रकार असतात. कसे असतात ते तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही ऐकलेलंही बघितलेलं असेल. पण त्यात एक गंमत सांगतो. मुख्य गंमत अशी आहे की ते जे हसतात ना ते खरे हसत नाहीत, पण त्यांचं बघून आम्ही खरं हसतो. आम्ही खरं, कारण आम्ही मनापासून असतो. ते नाटके असतात, पण त्यांचं नाटकाला आम्हाला तिथं पोट भरून हसावं लागतं. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या हास्याचा आम्हालाही फायदा होतो. मग तुम्हाला त्यातली एक नक्कल करून दाखवतो. नंद महाराज नंगल कशा आता तुम्ही मनापासून हसला का नाही सांगा. कीर्तनामध्ये हास्य विनोद पाहिजे, प्रश्नच नाही. सांगितलं दुःखाच्या प्रदेशामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एखादी हास्याचा पाण्याचा झरा मिळणं गरजेचं आहे.
पण एक आहे लक्षात ठेवा की जेवणामध्ये कोशिंबीर का वाढली जाते, चटणी का वाढली जाते, लोणचं का वाढलं जातं? तुमचं जे जेवण गोड आहे ते गोड जेवण सतत जिभेला रुचत नाही, पण थोडीशी रुची पालट असावा म्हणून मेथकूट आहे, म्हणून लोणचं आहे, म्हणून कोशिंबीर आहे. कोशिंबीरमध्ये जेवण करत असला तर त्याला काय म्हणायचं? मग आता एखादा म्हणला लोणचंच फक्त वाढा तर लोक म्हणतील मूर्ख आहे, लोणचं खाऊन कुठं पोट भरतं केलं. मुळात लोणचं खायचंच नसतं. लोणचं हा पदार्थ काय माहित आहे का? लोणचं हा पदार्थ आहे लेह्य. जेवणामध्ये जे पदार्थ आहेत त्याचे 4 प्रकार, त्यात लेह्य नावाचा प्रकार आहे. खाण्याच्या प्रकारचे पदार्थाचे 4 प्रकार आहेत. एक खाद्य, खाद्य म्हणजे खायचं. दुसरं पेय, पेय म्हणजे प्यायचं. तिसरं चोष्य, चोष्य म्हणजे चोकायचं, आंबा चोकायचा असतो. आणि चौथा आहे ते लेह्य म्हणतात त्याला. लेह्य म्हणजे चाटायचं असतं. लेह्य म्हणजे मेथकूट खायचं नसतं. भाकरी घेतली मेथकूट आहे मूर्खवाला कसा. भात खाल्ल्यानंतर मेथकूट मध्ये असं बोट लावायचं, संदीप महाराज असं त्याला लेह्य म्हणतात. आता वारकऱ्याला काय लेह्य आणि चोशी माहित कोणाला? मी भाकरीच्या तुकड्यावर लोणचं खायचो, खरं सांगतो तुम्हाला. सातारमध्ये बर्वे नावाचे आमचे ब्राह्मण वारले, बिचारे चांगले होते फार. त्यांच्या घरी पारले होतं, तिथं माझ्या लक्षात आलं की लोणचं कसं खायचं. त्यांच्याकडे बघून मग शिकलो. तर अगोदर सरळ फोडच तोंडात घालायचं. तर लोणचं हे रुची पालटासाठी आहे, जेवणाला गोडी आणण्यासाठी आहे. पण सतत लोणचं उपयोग नाही. तसाच कीर्तनाचा प्रकार आहे की हास्य विनोद हे कीर्तनामध्ये आहेत. ते कीर्तनातलं प्रबोधन तुमचं विस्मरण होऊन एवढ्यासाठी आहे. पण हास्य विनोदातच जर कीर्तन केलं तर त्याचा उपयोग नाही. मग समर्थांचं वाक्य आहे, टवाळा आवडे विनोद. समर्थ सांगतात टवाळा विनोद आवडे. कदाचित अंतर्मुख होऊन करण्याचा विचार करण्याची वेळ आहे, प्रसंग आहे की का कुणास ठाऊक, पण कीर्तनकारांना विनोदाचार्य ही पदवी का आवडू लागली आम्हाला माहित नाही. खरं म्हणजे कीर्तनाची विनोदाचा बादशाह ही कीर्तनकाराची पदवी नसावी. कीर्तनकाराची पदवी वेदांत केसरी म्हणजे ते काय वेदांत वाचस्पती अशी असावी. विनोदाचा बादशाह कीर्तनकाराची पदवी नसावी. काळू बाळूच्या तमाशाला ते नाव होतं विनोदाचा बादशाह म्हणून. हास्य विनोदे नामाची आवडी. तुकोबाराय सांगतात यानं काय होणार आहे? येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. कोणत्याही प्रकाराने सगळ्या समाजाला सुख जोडायला पाहिजे, या कीर्तनाचा उद्देश आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. ह्याच्यातला बहुता शब्द महत्वाचा लक्षात ठेवा. बहुता म्हणजे समाजातील सर्व स्तरातल्या लोकांना. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात कीर्तनामध्ये एका वर्गाची माणसं आहेत. गाते आहेत, श्रोते आहेत, पाहते आहेत, चतुर आहेत, विनोदी आहेत, दुष्टिते आहेत, सोमभावी आहेत, पूर्ण ज्ञाते आहेत. हे सगळे लोक कीर्तनामध्ये आहेत ना. बहुता सुख जोडे. आणि सर्वांना सुख जोडत असताना बाबा सर्वांचं सुख जोडणं यालाच म्हणतात पूजन ते घडे नारायण अंतरी. हेच भगवंताची सर्व पूजा आहे. तुम्हाला ज्या प्रकारे येईल त्या प्रकारे म्हणायचं असतं. गात्यातला 2 क्रमांकाचा आपण असं सांगतो की नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला असो येईल तैसा बोल नाही तयावून बुकेला विठ्ठल गिरीधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जानत तुका. आता प्रवचन वेळेला तुकाराम मग म्हणत असताना आमचे शेजारी बापू असतात, प्रवीण भाऊ असतात, आणखीन काही संत मंडळी असतात. आपलं मला जर काहीतरी खोड करायची सवय असते, मला त्याची अक्कल जास्त असं मुळीच नाही. बापूंच्या सारख्या लोकांनी मारुतीबाबा बागड्यांच्या जवळ त्यांनी जीवन समर्पित केलेली माणसं आहेत. त्यांना त्यातले बारकावे ते कोमल तीव्र काय म्हणतात तसलं सगळं त्यांना चांगलं माहित आहे. मला तितकं आपलं थोडंसं कुठंतरी एखादी लहर आली की जरा रागाचं अंग बदलायचं, काहीतरी करायचं असं आपलं थोडीशी. पण असं काही नाही. तुकोबाराय सांगतात येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल त्याप्रमाणे बोलावं. कीर्तनाचं एक लक्षात ठेवा, कीर्तन
म्हणजे ते प्रबोधन असेल किंवा सेवा असेल. प्रबोधन असला आणि सेवा असलं तरी सुद्धा तुम्ही समाजाशी जे बोलताय ना, तुम्ही जे समाजाचं प्रबोधन करताय ना, त्याच्यामध्ये आव आणू नका, बाकी काही नाही. सरळ सरळ बोला समाजाशी. समाजाशी समरसून बोला, एकत्र होऊन एक रूपून बोला, प्रश्नच नाही. कीर्तनकारांची मुख्य भूमिका आहे, लक्षात ठेवा. समाजाशी समरस होणं मुख्य भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये धुंडा महाराजांच्या सारखी मोठमोठी माणसं, कंधारकरांच्या सारखी माणसं मोठमोठी, तेवढ्या मोठ्या माणसाच्या यादीमध्ये एक सामान्य खेडेगाव मध्ये शिकलेला, की ज्यानं शाळेची दुसरी इयत्ता सुद्धा पास केली नाही, असा एक कीर्तनकार, या मोठमोठ्यांच्या यादीत मध्ये जाऊन बसलेले कीर्तनकार म्हणजे आपले सर्वांचे आवडते नामदेव शामगावकर. अशिक्षित मनुष्य, न शिकलेले, परंतु मोठ्यांच्या यादीत. आपण नेहमी म्हणतात मला काय देत नाही, पण मी मोठ्याच्या यादीत असतो कोणा. हे सगळ्या मोठ्यांच्या यादीत बसण्याचं कारण काय माहिती तुम्हाला? त्या माणसाचा एक भयंकर चांगला गुण आहे, समरस. समाजाशी समरस. आप्पा कधी कोणाच्या घरात जाऊन गादीवर बसलेले तुम्हाला दिसणारच नाहीत, कधीच नाही. अजून या वयात सुद्धा आप्पा चटणी भाकरी वापरून खातात. हे समाजाचं समरस जे अंग आहे ना, फार महत्वाचं अंग आहे, लक्षात ठेवा. की त्यामुळं त्या समाजाला तो कीर्तनकार जवळचा वाटतो, आपल्या त्याला आत्मीयता वाटते. येईल तस सहज आवानू नका. वाकुडिया माना बोल बोलाव्या ऋष, येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा. तुम्हाला जे येईल ना, फक्त ते अंतःकरणापासून असावं, ते भगवंताला आवडतं, लक्षात. ते भगवंताला आवडत असत. येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा. आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा. तुकोबर सांगतात, आनंदानं नटा, कीर्तनामध्ये नटावं. दिंडी सोहळा असतो ना, दिंडी सोहळा होता, मला करायला गेल्यामुळे मला त्याच्यामध्ये सहभाग होता आला नाही. दिंडी सोहळ्यामध्ये कीर्तनकार नटावं. लोक गावच्या जत्रत नाटतात का नाही, आपण कीर्तनामध्ये नटावं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तर आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा. कीर्तनाची भूमिका आहे. तुकोबाराय सांगतात, त्या ठिकाणी कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. थोर मोठा लहान आहे प्रसंगी, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. सगळे एका पातळीवर आहेत. की ज्याचा उच्चार तुकोबाराय सांगतात, श्रोता वक्ता स्वये झाला नित्य नवा कीर्तनी कैसा ओढवला रंग. श्रोता वक्ता स्वये झाला पांडुरंग. ज्या ठिकाणी, म्हणून लक्ष असं आहे. पाठीमागे केवढं मोठं व्यासपीठ आहे. अलीकडे काही सप्ताहामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये कीर्तनकारांना व्यासपीठावर नेला, आता स्टेजवर नेलं त्यांनी. मराठवाड्यातली बरीचशी कीर्तन स्टेजवर होतात. माझ्यासारखा कीर्तनकार मी स्टेजवर कबूल करत नाही. मी त्यांना सांगतो, बाबा आम्ही खाली बसतो, स्टेज लोक आपलं खाली बैठक टाका. लोकांच्या पातळीवर राहिलं पाहिजे. लोक खाली आणि आम्ही वर, याच्यामध्ये समरसता राहत नसते. असं आहे. सांगायचं कारण असं आहे की आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा, नाही कोणी मोठा लहाने प्रसंगी. तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी या साधनाचं मुख्य अंग आहे प्रेम. आणि त्या साधनामध्ये प्रेमाचा भंग कोणी करू नका. तुम्हाला थोडासा प्रसंग सांगतो जाता जाता. रामकृष्ण परमहंस अशी भावना वेश व्हायची, भाव समाधी. असे चालता चालता असे डोलायचे. प्रवचन सांगता सांगता समाधी लागायची सहज. आणि मनामध्ये जर आलं तर काली मातेच्या नावाचा उच्चार करत असताना टाळ्या वाजवायच्या. जय काली माता, जय काली माता, अशा टाळ्या वाजवायच्या एकदमच. रामकृष्ण परमहंसांचे गुरुजी होते, त्यांचं नाव होतं तोतापुरी. ते होते वेदांती. त्यांना हे आवडायचं नाही. ते म्हणायचे, क्या रोट्या बढाते हो. टाळ्या वाजवून म्हणजे भाकरी बनवली, काय टाळ्या वाजवतो सारखं. त्याने गुरुजींना असं सांगितले की काय करू, मला माझा देहभाव आवरत नाही. काय करणं आवरत नाही. समाज बसलेला असतो, समाजाचा विचार करावा थोडासा, असे ते म्हणायचे. एकदा काय झालं, तोतापुरी महाराज भागीरथीच्या प्रवाहामध्ये आंघोळीसाठी गेले. जाताना त्यांना जाणवलं की आपल्याला लघवी लागले.
असं जाणवलं. पण त्या लघवीच आपलं कंट्रोल असताना वाटलं. जेव्हा ते गंगेच्या प्रवाहात उभे राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लघवीचं कंट्रोल आपलं होत नाही, होऊ शकत नाही. म्हणून ते गंगेतून बाहेर निघाले लघवी करण्यासाठी. पण दुर्दैव असं की गंगेच्या बाहेरपर्यंत जाऊ शकले नाहीत. तर मध्यंतरी त्यांचं स्खलन झालं, त्यांची लघवी नदीच्या पात्रात झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिष्यानं गुरुजीची क्षमा मागायची असते, पण कधी तर गुरुजी शिष्याची क्षमा मागतो. त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये तोतापुरी महाराजांनी रामकृष्ण परमहंसाची क्षमा मागितली. म्हणले, बेटा मला क्षमा कर, मी तुझ्या भजनाला नाव ठेवतो. पण आज माझ्या लक्षात आलं की लघुशंकेचा देहभाव, लघुशंकेची भावना जर मला आवरू शकत नाही तर भजनाची भावना त्याच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. तुझी भजनाची भावना आहे, आवरू शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात ते लहान मोठा कोण आहे. मग तुका म्हणे प्रेम येते प्रेम भंगू नये कोणी. याचा प्रेमाचा भंग करू नका. आणि त्या प्रेमामध्ये पात्र दोन आहेत. एक भगवान परमात्मा, त्याचं भजन करणार तो भक्त. या दोघांमध्येच प्रेम निर्माण होतं, लक्षात ठेवा. महिला मंडळ विशेष करून लक्षात ठेवा. म्हणजे मला काही नाव ठेवू नका, बोट बिट माझ्या नावावर मोडू नका. परंतु संसारात प्रेम नसतं, हो खरंच नसतं, प्रश्नच नाही. माझं वाक्य म्हणून ऐकू नका, धुंडा महाराजांचं म्हणून ऐका. धुंडा महाराज सांगायचे, पत्नी लाडाला आल्यानंतर पतीला असं म्हणते, माझं की नाही तुमच्या खूप प्रेम आहे हो, असं धुंडा महाराज म्हणायचे. ते म्हण माझं की नाही तुमच्या खूप प्रेम आहे हो. धुंडा महाराज त्याच्या पुढचं वाक्य म्हणायचे, हे वाक्य अत्यंत खोटं आहे हो. माफ करा मला. संसारामध्ये प्रेम नसतं, संसारामध्ये प्रेमाचं नाटक असतं, लक्षात ठेवा. प्रेम मिळतं कुठं? या वैष्णवाच्या घरी. प्रेम मिळतं कुठं? प्रेम भक्ताच्या घरात मिळतं. प्रेम यावे या गावा चोजवी ते या वैष्णव. प्रेम वैष्णवांच्या गावात येतं. म्हणून भगवान परमात्मा आणि भक्त हे दोघे एकत्र आले, तिथं प्रेम निर्माण होत असतं. तुका म्हणे देव भक्तांचा संगम ते ओगनाम. त्या दोघांमध्ये हा जो प्रेमाचा धागा आहे, त्या प्रेमाच्या धागाचं विडंबन कोणी करू नका. त्या प्रेमाच्या धाग्याचं कोणी टीका करू नका. त्या प्रेमाच्या धाग्याची निंदा कोणी करू नका. तो जो प्रेम आहे ते प्रेम खंडित करण्याचा प्रयत्न कोणी करू नका. तुका म्हणे येते प्रेम भंगू नये कोणी. तुम्ही जर त्या प्रेमाचा भंग केला तर मग त्यामध्ये देव आणि भक्त या दोघांची निवड करता कामा नये. देव भक्त दोन्ही निवडिता पातक. त्या दोघांच्या मध्ये भेदभाव किंवा निवड करणं हे पातकाचं लक्षण आहे. पुढे मी यातला कोणताही विस्तार करणार नाही, बघायचे 3 मुद्द्यावर विस्तार करत असल्यामुळे. म्हणून आपल्याला याला पूरक असलेली प्रमाण सांगतो. तुकोबाराय सांगतात, तयास घडली सकळी पापे भक्ताच्या कोपे निंदा दे. असं आहे. म्हणजे भक्त आणि देव हे दोन एकच आहेत. देव आणि भक्त तुझा नाही विचार. यांच्यामध्ये द्वैत भाव निर्माण करतो, यांच्यामध्ये खंडन करतो. तुकोबाराय सांगतात, देव भक्त दोन्ही निवडिता पातक. देव आणि भक्त यांची निवड करायला तर ते पाप आहे. असा हा नामसाधनेचा जो प्रसंग आहे, त्या प्रसंगाचं वर्णन करून तुकोबाराय सांगतात, बाबा रे, असा हा नामसाधनेचा प्रसंग आहे की जो प्रसंग दिसायला सोपा आहे पण हसायला मोठा आहे. की जो कळी काळावर सुद्धा मात करतो. या रे हरिदासानो जिंको कळी काळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे. वडगाव हवेली, कराड. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. 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 या रे हरिदासानो जिंको कळी काळा.
किती बापुडे आमुच्या बळा पुढे किती बापुडे आमुच्या बळा पुढे किती बापुडे यारे हरिदासानो जिंकू कळी काळा यारे हरिदासानो जिंकू कळी काळा आमुच्या बळा पुढे किती बापुडे आमुच्या बळा पुढे किती बापुडे आमुच्या बळा पुढे किती बापुडे बळा पुढे किती बापुडे यारे हरिदासानो यारे हरिदासानो जिंकू कळी काळा दरोडगाव यारे हरिदासानो जिंकू कळी काळा या 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 यारे हरिदासानो जिंकू कळी काळा 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 हरिदासानो जिंकू कळी काळा यारे हरिदासानो जिंकू कळी काळा यारे हरिदासानो जिंकू कळी काळा यारे हरिदासानो जिंकू कळी काळा आमुच्या बळा पुढे किती बापुडी आमुच्या बळा पुढे किती बापुडी यारे हरिदासानो जिंकू कळी काळा यारे हरिदासानो जिंकू कळी काळा
दासानो जिंकू कळी काळा. साधन सांगितलंय नाम साधना आणि ध्येय सांगितलंय कळी काळाला जिंकण्याचं. तीन मुद्द्यावर कीर्तन संपवणार आहे. एक मुद्दा सांगितलाय की चॅलेंज करणारे कोण आहेत. कळी काळाला जिंकण्याचं चॅलेंज केलेलं आहे. हरिदासांना एकत्र येण्याचं चॅलेंज केलेलं आहे. चॅलेंज करणारे कोण आहेत. चॅलेंज करणारे लक्षात ठेवा. चॅलेंज करणारे कोण आहेत हे मी तुम्हाला एक दिवस नाही गेले 6 दिवस सांगितलंय. तुकाराम 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 समाजाला एकत्र करण्याचं जो आव्हान करतो ना त्याच्या अंगामध्ये काही स्वतःच्या अंगामध्ये क्षमता असावी. लक्षात ठेवा. माणसाचा अधिकार आहे आणि अधिकारावर सगळं अवलंबून आहे. कोणी कोणाला तसं बोलू शकत नाही. लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी अधिकार लागतो. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी त्यावेळेला मावळे एकत्र केले. तो अधिकार आहे. त्याच्या अगोदर जी जहागीरदाराची पोरं झाली ती जहागीरदाराची पोरं राजवाड्याच्या खाली येतच नव्हती. सामान्य लोकात मिसळतच नव्हती. लक्षात ठेवा. शिवाजी महाराज मावळ प्रांतातल्या मुलांच्या मध्ये मावळ्यामध्ये मिसळले. राणावानामध्ये फिरले. दऱ्याखोऱ्यामध्ये फिरले. त्या मावळ्यांच्या उघड्या बोडक्या त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या हातात त्यांच्या घरातल्या चटण्या भाकऱ्या खाल्ल्या. त्यांच्या शेताच्या बांधावर बसून गप्पा मारल्या. म्हणून आवाज दिल्याबरोबर मावळे एकत्र आले. लक्षात ठेवा. आपण हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ती बातमी जेव्हा आग्र्याला गेली तेव्हा आग्र्यातल्या लोकांनी कोचेष्टेनं सांगितलं औरंगजेबाला की म्हणतात शिवाजीचा राज्याभिषेक झाला असं उपरोधानं सांगितलं. पण औरंगजेब गंभीर होता. तर मला बदतमीज क्या बघते हो. एक गप्पच झाले. औरंगजेबाचा एवढा दरारा होता महाराज त्याच्या पुढे कोणीच बोलत नव्हतं. फॉर एक्झाम्पल शरदराव पवारांच्या पुढे कोणीच बोलू शकत नाही. लई मोठा दरारा होता औरंगजेबाचा. मला ते सगळं सांगायचं नाही. औरंगजेबाचं भाषण फार गोड आहे हो. पण ते सगळं सांगायचं. औरंगजेबाने सांगितलं अरे शिवा के पास क्या है. ना हाती ना तोफखाना ना पैसा काहीच नाही. शिवाजीकडे धन दौलत नाही. पैसे नाहीत. तोफखाना नाही. हत्ती घोडे नाहीत. शस्त्रबळ नाही. तरी शिवाजी आपल्याला चॅलेंज करतो. काय बळ आहे. त्यानं सांगितलं शिवाजी के पास क्या है. शिवाजी जवळ काय ते म्हणले जीवाला जीव देणारी माणसं त्याच्याकडे आहेत. तीच आपल्याकडे नाहीत. फक्त त्याला मर्म कळालं होते. लक्षात. जीवाला जीव देणारे. आता माझी अशी अवस्था आहे की मी ते शिवाजी महाराजांकडे शिरलो म्हणजे लवकर बाहेर मला निघता येत नाही. त्यातला 1-2 फक्त प्रश्न सांगतो की
पुरंदरचा किल्ला लढवताना मुरारबाजी देशपांडे बेहोश होऊन लढत होता आणि त्याचं लढणं बघून दिलेर खान तोंडात बोट घालत होता की क्या सिपाही क्या कैसा लढता है, बहुत खूप खेळताय, बहुत खूप. तर तो इतका खुश झाला, त्याने आपल्या लोकांना सांगितलं थांबा, युद्ध करू नका, ह्या माणसाचा मला गौरव करू दे. अगदी थांबले सगळे. पुढे लढणारा तो मुरारबाजी थांबला तर त्याला दिलेर खान म्हणतो ए जंग बहादुर क्या लढते हो. त्यानं सांगितलं तुम हमारे तरफ आओ हम तुम्हारी शान रखेंगे. त्याने युद्धामध्ये ऑफर केलं की तू पडत्या बाजूला आहेस, आमच्या बाजूला ये, आम्ही तुझी दिमाखामध्ये शान ठेवेन. पण मुरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांचा 15 रुपये होता, 15 रुपये. तो म्हणला, त्यानं असं नाही विचारलं, हळूच महसूल खातं द्याल काय. हे बाजार बुनगे विठ्ठला. हे बाजार बुनगे करायचं काय. अगोदर बाळासाहेब ठाकरेच्या दाढीला साबण लावत होता, आता सोन्याबाईच्या साड्या धुतो. काय तुला याचा विचारच करू नका, नाव घ्यायलाच लावू नका, फक्त चांगलं आहे नारायण. विषय लक्षात ठेवा. तो मुरार काय म्हणतो, अरे मी शिवाजीचा बंदा शिपाय, तुझा कौल घेतो की काय. असं म्हणून मुरार त्या दिलेर खानावर धावून गेला. काय ताकद होती, ऑफर केली होती आमच्याकडे, नाही. तो दिलेर खानाच्या अंगावर धावून गेला. दिलेर खान चिडला आणि त्यानं बाण सोडला. तो बाण मुरारबाजीच्या कंठामध्ये लागला. मुरारबाजी पडला. पडताना सुद्धा 10-5 सैन्यानं मारून पडला. तो दिलेर खान, आता तुम्हाला काय सांगावं, तो होता मोंगल. खरं म्हणजे शत्रूला सलामी द्यायची नसती, पण त्याने रिवाज मोडला आणि सलामी दिली. त्यानं डोक्याचा किमाश काढून सलामी दिली मुरारला. त्यानं मुरारला सलामी दिली, सांगितले कैसा सिपाही खुदा ने पैदा किया मर कर भी लढता है. का सांगितलं मी आपल्याला, कोण लोकांना हाक मारणारा जो कोणी आहे ना, त्याच्या अंगातली क्षमता लागते, लक्षात ठेवा. त्याच्या क्षमतेवर समाज येत असतो. कळी काळाला जिंकूया म्हणून सांगणारे तुकोबार आहेत ना, त्या तुकोबारांची क्षमता आहे. तुकोबाराय द्या सोडून, तुकोबारांचं नामस्मरण, त्या नामस्मरणामध्ये येता काय की नाम घेता कापे यम. तुकोबारांचं नामस्मरण घेतल्यानंतर यम जर कापत असेल तर तुकोबाराय भेटल्यावर काय करत असेल, अजगा काळ खाय आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय. तुकोबाराय सांगतात क्षमता काय, काळाच्या माथ्यावर पाय देण्याची क्षमता आहे. लक्षात ठेवा, सामान्य नाही. माणसाच्या रूपावर त्याची कपॅसिटी ओळखत जाऊ नका कधी. तुकोबारांचं जीवन साधं आहे, पण साधं जीवन असलं तरी कळी काळाला चॅलेंज करण्याचं सामर्थ्य अंगामध्ये आहे ना. म्हणून तुकोबाराय तुम्हाला या रे हरिदासानो चॅलेंज केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायने केलेलं आहे. कोणाला? हरिदासाना. हरदासानं नाही केलेलं. हरिदासानं हरदासामध्ये फरक आहे देवा. हरदास म्हणजे जो प्रत्येकाचा दास आहे तो हरदास. इथं हरिदास आहेत. हरिदासानं बोलवलंय. ज्याने बोलवलंय त्यांची कपॅसिटी काय आहे, ज्यांना बोलवलंय त्यांची कपॅसिटी काय. हरी तैसे हरीच्या दासांचा क्षमता लक्षात घ्या. लक्षात ठेवा, ते हरी सारखे आहेत.
हरी कसा आहे मग? नाही तया भयमोह चिंता आस. हरिदासांचं हे लक्षण आहे की हरिदासाला भय नाही पाहिजे, हरिदासाला चिंता नाही पाहिजे, हरिदासाला मोह नाही पाहिजे, हरिदासाला आशा नाही पाहिजे. तो हरिदास लक्षात ठेवा. जीवनाच्या सगळ्या आकांक्षा जगा ताब्यात घेऊन अंतःकरणात घेऊन भक्तीच्या क्षेत्रात उतरला इतकं सोपं नव्हे. कबीर महाराज काशीमध्ये काशीच्या बाजारपेठेमध्ये उभे आहेत. वाजल्या दुपारचे 12 आणि त्यांच्या हातात आहे मशाल. ढण 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 मशाल तेवत्या. दुपारी 12 वाजता. मूर्खपणाचं लक्ष नाही. दिवसा दिवाण रातचा अंधार. असे उभे आहेत लोक. कबीर जी क्या बात है, आप मशाल लिया है. कबीर महाराज सांगतात हम यूनियन स्थापन कर रहे हैं. संघटना स्थापन करायच्या. संघटना असं संघटना स्थापन करायच्या. लोकांना फिर मशाल हाथ में क्यों है? तो कबीर महाराज सांगतात हमारी यूनियन का सिंबल है मशाल. चिन्ह आहे आमचं. चिन्ह आमच्या संघटनेचं चिन्ह आहे मशाल. व्यसनमुक्तीच्या संघटनेचं चिन्ह काय? नाद करू नका. मशाल आहे. मशाल आधी आपल्या घराला लावायची मग टोल ना केला. जसं लेकरं टोल नका पेटवायला. हातात मशाल आहे. लोकांनी विचारलं कबीर महाराजांना, कबीर जी मशाल का मतलब क्या होता है? तुमचं सिंबल आहे मशाल, त्याचा अर्थ काय होतो? कबीर महाराज काय सांगतात आहे का? कबीर महाराज सांगतात जो फूके घर अपना वो आया हमारे साथ. कबीरा खड़ा बाजार में मशाल लिए हाथ, जो फूके घर अपना वो आया हमारे साथ. लक्षात ठेवा. ज्याने घरादार नांगूर फिरवायचा त्यानं बंडा महाराजाचा नाद करायचा. विठ्ठला चार हात लांब असेल तेवढं बरं आहे. विठ्ठला माझ्याकडे पोर येतात बरं का. बरोबर टाक्या माळ घालायच्या. मी म्हणलं का माझी माळ लय अवघड आहे. माझी माळ सोपी राहिले. मी घालतच नाही ती माळ. लई घायला माझी माळ लय अवघड. अवघड म्हणजे काय? म्हणलं लग्न करायचं नाही. अरे बा मग नको म्हणलं. आपला 7 हात लांब प्रश्न. नाही तया भयमोह चिंता. तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा. समाजामध्ये सत्कार्य तेव्हा उभं राहतं जेव्हा आपण आपल्या जीवनाचा वैयक्तिक लोक सोडतो तेव्हा. नाही तया भयमोह चिंता होनी राहती उदास. आणि बळकट कास भक्तीची. 2 मुद्दे सांगितले. आता 3रा मुद्दा सांगतोय. कोणता? चॅलेंज करतात तुकोबर आहे. करतात हरिदासाना. आणि चॅलेंजचा विषय काय? जिंको कळी काळा. सामान्य गोष्ट नाही. लक्षात ठेवायचं. सगळं जीवन जिंकण्यासाठी नाही देवा. ज्याच्या अंगामध्ये जिंकण्याची ताकद आहे ना तो म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांचं प्रकरण आहे. प्रश्नोत्तरी नावाचं 22-32 श्लोकांचं आहे. फार गोड आहे. आपल्या सदाचार मकरमध्ये दिले बघा. 32 चरण 32 श्लोक आहे त्याच्यामध्ये. त्याचा अर्थही मी देणार आहे. म्हणजे ते प्रश्नोत्तरी नावाचं पुस्तक आहे ना, त्याचा एक अर्थ करून छोटस पुस्तक छापायचं मनात आहे. पण कधी होतंय कोणाला सांगतात येत नाही. आपलं म्हणायचं काहीतरी साला गोड आहे. त्याच्यातला एक प्रश्न आहे केन जगज्जितम. लक्षात ठेवा नंदुशेठ. केन जगज्जितम असा प्रश्न आहे. केन जगज्जितम त्याचं उत्तर आहे एन मनोजितम तेन जगज्जितम. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. म्हणून इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे. मला इंग्लिश येते सांगण्यासाठी तुमच्या पुढे बोलत नाही ना घोटाळा कराल. म्हणून इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की ही हू कॅन कंट्रोल वन सेल्फ कॅन कंट्रोल ऑल द वर्ल्ड. जो स्वतःवर प्रभुत्व करतो ना तो जगावर प्रभुत्व करतो. विठ्ठला 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 वनाचा राजा सिंहाला म्हणतात. माहित आहे ना सिंह कोण आहे? वनाचा. सिंह वनाचा राजा आहे. मग लक्षात ठेवा सिंह वनाचा राजा आहे. पण वनाचा राजा का झाला सिंह माहित आहे तुम्हाला? तुम्हाला माहित नाही? वनस्पती शास्त्रज्ञान जाऊन भेटा. सिंह वर्षातून एकच दिवस
आपल्या मादीशी समागम करतो फक्त. म्हणून त्यांच्या हातात ती पावर आहे. संयम लक्षात ठेवा. जग जिंकायचंय ना, स्वतःला जिंकलं पाहिजे. पण सुरुवात आहे स्वतःला जिंकल्यापासून. स्वतःला अगोदर स्वतःला जिंकायचंय. बरं, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, मालूम हमको मालूम नहीं. जेथे देखे तेथे लाताचे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. परमार्थ करताना पहिल्यांदा अंतःकरण जिंका. अंतःकरण लक्षात ठेवा. ऐका ऐका ज्ञानोबाची ओवी ऐका. ज्ञानोबा तया अंतःकरण जित आहे ना, सकळ कामोपशांता परमात्मा परवता नाही दुरी नाही. तया स्वांतःकरण जिता म्हटलेलं आहे. स्वतःच अंतःकरण जिंकणारा मन ज्याचे आधी ज्याचे आता आधी वयाते. अगोदर मन हाताला आलं पाहिजे. लक्षात ठेवा. ते मन मुठीत घ्यायचं असतं बा, सोपं नाही, ते अवघड आहे. मनावर कंट्रोल केला पाहिजे. लोकांवर कंट्रोल करणं काय अवघड आहे. मनावर कंट्रोल झाला पाहिजे. मग लोक ऐकतात. तसे लोक ऐकत नाहीत. नसावे. दगडे महाराज आमच्या गुरुजींच्या तोंडात हे वाक्य कायमच असायचं. कायमच प्रवचनात रोज सांगायचे, नसावे ओशा मग मानिती. काय काय आमच्या गुरुजींची काय काय वाक्य डोंगरे महाराज सांगितली ना, तशी गुरुजींची वाक्य आमचे नसावे ओशा कायम सांगायचे. आमच्या गुरुजींचं वाक्य परीक्षे छोड. रोज प्रवचनात येणार ते परीक्षे छोड. परीक्षे छोड म्हणजे परीक्षा करून सोडून द्यावे म्हणे. लई त्याच्यावर वाद जाऊ नये. आपण परीक्षा करून सोडून द्यावं. एखाद्याचा स्वभाव कळाला की आपलं त्याच्यावर उद्विग्न होऊ नये. परीक्षा करून सोडून द्यावं. परीक्षे छोड कायम वाक्य. नसावे ओशा हे वाक्य कायम असायचं. आणि आणखीन एक वाक्य असायचं आमच्या गुरु तोंडात कायमच. कोणतं? दुःख पावायाचे मूळ राहणी ठाव नाही ताळ. हे वाक्य सांगायचं. का दुःख येतं जीवनामध्ये? ज्ञानोबा सांगतात ऐका. म्हणून आयुक्तपण मनाचे तेची सर्व सुजान दुःखाचे. अगोदर मन जिंकायचंय. मन जिंकल्यानंतर मग इंद्रिय. मन जिंकल्यानंतर काम क्रोध बंदी खाली कामणे दिये दोन्ही इंद्रियाचे धनी आवडी घालो गोसावी
क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो वसावी. पहिलं मन जिंकायचं. मन जिंकल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. मन जिंकले की इंद्रिय ताब्यात येतात. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय जिंकले ना, एकदा इंद्रिय जिंकली की मग विकार जिंकणं अवघड नसतं. मग विकार आपोआप जिंकले जातात. आणि एकदा विकार जिंकले की सांगितलं, मन जिंकलं, इंद्रिय जिंकली. आता विकार सांगतो. विकार जिंकलं म्हणजे काय? विकार जिंकलं म्हणजे काय? जिंकोणीया अहंकार पावटणी ते पावटणी ते पावटणी ते पावटणी केला जिंकोणी अहंकार पावटणी केले शिर. अहंकार जिंकला आणि शिर पावटणी केलं म्हणजे शिर पायाजवळ ठेवला. किंवा अहंकाराचं शिर आहे त्या पाय दिला लक्षात. असं आहे. काय सांगितलं लक्षात ठेवा. मन जिंकायचंय. मन जिंकलं की इंद्रिय जिंकायची. इंद्रिय जिंकलं की मग अहंकार जिंकला म्हणजे विकार जिंकायचे. मन जिंकलं, इंद्रिय जिंकले, अहंकार जिंकला आणि आता शिल्लक काय राहिलं? काय शिल्लक राहिलं? संपलं ना कीर्तन. तैसा अहंकार हा नाथीला समुदयाचा नाशीला तोची परमात्मा भला. आधीचा तो संतेला आधीच आहे. तैसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपावदारी द्वैतही जाय लक्षात ठेवा. मग हे सगळं जिंकलं ना की मग संसार जिंकला. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार. लक्षात ठेवा. मन जिंकावं, इंद्रिय जिंकावेत, अहंकार जिंकावा म्हणजे विकार जिंकावे. हे सगळं जिंकलं ना आता संसार संपला. काय शिकत? संसार जिंकला. तुका म्हणे आम्ही जिंकला संसार. हो. मग संसार जिंकला म्हणजे काय? संसार म्हणजे काय? तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. म्हणून या ती म्हणते अश्वत्थोगा आगा उपजने आणि निमने. हे सातची जे मान्य तया ते जीवलोकुमी म्हणे संसारोहन. तो संसार जिंकला म्हणजे जन्म मृत्यूच्या पार गेल्यानंतर आता आणखीन कुठे शोधता काय? कोपऱ्यामध्ये काळ राहिला म्हणून मग तो कोपऱ्या सांगतात काळ ही जिंकला. संपला. सांगतो प्रमाण. तुका म्हणे काळ झालो जिंकून पावला सकळ भोग आम्हा. तुका म्हणे काय म्हणजे प्रमाण अपरिचित आहे आणि आवाज चाले ना तर तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे तुमची आबरू जाऊ नये म्हणून बंद केलं. तुका म्हणे काळ तरी ज्यांचं गाथा पार होतं त्यांना प्रमाण सारखे आपोआप येतात. हे उमेश महाराज, शिवाजी महाराज, हे प्रवीण महाराज, ही लोक गाथा पारासारखं करतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत वाचून वाचून चरण आपोआप तोंडात बसलेले असतात. तुका म्हणे काळ झालो जिंकोनी शीतळ पावला सकळ भोगा महामोद. झालं. ऐका आता शेवटच करायला लागलोय. मन जिंकलं, इंद्रिय जिंकली, विकार जिंकले, संसार जिंकला, काळ जिंकला. काळ कसा जिंकला? काळ कसा जिंकला? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणजे काळ कसा जिंकला? निर्भर अंतरी सदा सर्व काळ घेतला सकळ. बळीवंत जेने रचिले सकळ.
आम्हा त्याचे बळ अंकित असे. काळ कसा जिंकला? काळ जिंकला याचे दास म्हणून. तुका म्हणे मी जिंकला संसार होणी किंकर विठोबाचे. आता ऐका, मन जिंकलं पुरुषार्थ नाही, इंद्रिय जिंकली पुरुषार्थ नाही, विकार जिंकले पुरुषार्थ नाही, संसार जिंकला पुरुषार्थ नाही, काळ जिंकला पुरुषार्थ नाही. ज्याच्या सामर्थ्याने हे सगळं जिंकलं त्यालाही जिंकला. घ्या, तुका म्हणे आम्ही जिंकले ते खरे, म्हणे आम्ही जिंकले ते खरे, आता उणे पुरे तुम्हाला तुकोवर सांगतात तुला सुद्धा जिंकलं. घ्या, काय शिल्लकच ठेवलं नाही, त्याला सुद्धा जिंकलं. ही रामाची नगरी आहे पण फक्त राम सांगतो सेवा संपवतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर हे जय ज्ञानेश्वर माऊली. हनुमंतराय लंकेमध्ये गेले. हनुमंतराय लंकेत गेले. आता लंकेत काय प्रताप केला ते रामायणामध्ये जाऊन पहा. लंकेत खूप मोठा प्रताप केला. माघारी निघाले, ब्रह्मदेवांच्या पास गेले. हनुमंतराया केवढं कौतुक तुझं. हनुमंतराचं कौतुक आहे का? हनुमंतराचं कौतुक असं आहे पप्पू शेठ, हनुमंतरायांच्यावर इंद्रजितानं ब्रह्मास्त्र टाकलं बरं का. ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्र म्हणजे त्याचा मेन देवता ब्रह्म म्हणून ब्रह्मास्त्र. तर तो प्रसंग असा आहे भावार्थ रामायणामध्ये. ब्रह्मदेवानं हनुमंतराला सांगितलं, हनुमंतराया तू माझ्या बी ताब्यात येणार नाही मला माहित आहे, पण माझ्या अब्रू जाऊन म्हणून तुला विनंती माझ्या ताब्यात. मग हनुमंतराय ब्रह्मदेवाचा मान ठेवल्यासाठी इंद्रजिताला सापडले हो. त्याच्या बापाला माहित नव्हतं कसं सापडलं. लक्षात इंद्रजित लोकच वाटलं की हनुमंत आपल्याला सापडला जाऊ सापडला. ब्रह्मदेवाचा मान ठेवला, म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे. ब्रह्मदेवाने विनंती केली माझा मान घालू नकोस, अशी शाबासकी दिली. मोठा पुरुषार्थ याच गाड्या. हनुमंतराय म्हणले एक विनंती आहे. काय विनंती आहे? मी इथं ज्या उद्योग केलं सगळे एवढे आगाऊपणा तेवढा लिहून द्या, पत्रात लिहून द्या. कारण का तिथे गेल्यावर मालक विचारणार काय उजेड पडला सांग, आणि आपला उजेड आपल्या तोंडाने सांगायचा नसतो. अरे आपणच आपला मान घ्यायचा नसतो. विठ्ठला विठ्ठला किती गुह्यतमम शास्त्रम झाकली मूठ सव्वा लाख. आपण आपली पढाई कधी मारा. आत्मप्रशंसा म्हणजे संभावित माणसाचं मरण आहे, लक्षात ठेवायचं. आत्मप्रशंसा जशी अकीर्ती तसं स्वतःची प्रशंसा कधी. मग ते हनुमंतराय ते लिहून गेलं पत्र आणि आले तर विचारलं रामाने, हनुमंतराय सांग काय काय केलं. आता व्हायचं कसं आहे. हनुमंतराय म्हणले देवा तुमच्या पुढे सांगणं योग्य नाही. ब्रह्मदेवाने लिहून गेलं आपलं वाचा. मग ते ब्रह्मदेवाने लिहून दिलेलं पत्र वाचनाचं काम चालू होतं. तेव्हा सगळी वानर शांत बसली होती. हनुम्यानं काय काय उजेड पाडला बघूया म्हणून लक्षात ठेवा. सगळे ऐकत होते कानताव करून, हा राम ऐकत होते. तर सुरुवात झाली. तर हनुमंतराय लंकेमध्ये गेले, लपत छपत अशोकवनात गेले. अशोकवनात गेल्यानंतर झाडावर बसले तर रामाचं गीत काय लागले. सीता हीच आहे का नाही कळायला पाहिजे का नको. रामाचं गीत ऐकल्यावर सीता प्रफुल्लित झाल्या. बाई रामाची कीर्ती कोण गाते, रामाची कीर्ती कोण गाते, आनंदाने बघू लागल्या. हनुमंतरायाची खात्री झाली की या सीतामाई आहेत. मग दड दिवशी रामाने दिलेली मुद्रिका खाली टाकली. रामाची खून होती मुद्रिकेची. माझ्या अंगावर अत्यापेक्षा हार आले बरं का. ती खून सीतामाईने रामाची खून बघितली. 6 महिने राम राम म्हणतो त्या नुसत्या. रामाची मुद्रा दिसली, अशा निश्चलच झाल्या. सीतामाई तटस्थ झाल्या एकदम. सीतामाईंची अवस्था पत्रामध्ये रामाने ऐकली. रामच तटस्थ झाले. कारण त्यांचा कायदा आहे, तुका म्हणे येते पिसे येते तैसे. सीतेची तटस्थ अवस्था ऐकली, रामच तटस्थ झाले. एकदम राम तटस्थ झाले. आणि सुग्रीव पुढे वाचतच होता बरं का. पुढचं काय काय झालेलं. सुग्रीव वाचत होता पण अंगदाचं लक्ष होतं रामाकडं. राम निश्चल झालेत.
आणि अंगदानं सुग्रीवाला चिमटा काढला. कुठं वाचतेस पोती, पुढचा स्वतः झोपलाय बघ. म्हणजे तुम्ही नाही झोपलेला. खुशाल पिन काय पोती वाचेल. इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. मग सुग्रीवानं बघितलं तर आता काय करायचं. आता रामच तटस्थ झाल्यामुळं सगळं पत्र वाचन थांबलो. पत्र ऐकणार तट वाटायचं कोणासाठी. सगळेच थांबल्याचा काय वाट बघितली की रामाची अवस्था बदलेल. थोड्या वेळात येतील, देवावर येतील. राम तटस्थ झाल्याचा काही इलाज नाही. आता राम तटस्थ झाल्यामुळं पत्रवाचन थांबलं. पण पत्रवाचन थांबल्याशिवाय दृष्टांत संपणार नाही. दृष्टांत संपल्याशिवाय केली तरी कसं काय संपलं आपलं. आणि आपण तर 10ची बुद्ध दिल्या. मग आता काय करायचं. आता ऐकण्यासारखी गोष्ट आहे. ऐका. तर ते हनुमंतरायला वाईट वाटलं. हनुमंतराय म्हणले असं का झालं माहिती आहे तुम्हाला. का झालं. माझ्यामुळं. तुझ्यामुळं कसं. माझ्यामुळं झालं म्हणला. मी जबाबदार याला. का ह्यांची अशी अवस्था का झाली. माझ्यामुळे झाली. मला अक्कल नाही. मी तिथे गेलो ना, सीतामाई नाही म्हणतो त्या जबरदस्ती आणायला पाहिजे होत उचलून मी इकडं. सीतामाईंचं मुद्रा सांगितली, सीतामाईंची भावावस्था सांगितली, तरी यांची अशी समाज लागली. म्हणजे मी नालायकपणानं सीतामाईला आणलं नाही त्याचा परिणाम झाला. रामाला समाज लागली. राम लवकर पानवर यायला तयार नाहीत. माझी चूक. आत्ता आणतो. आत्ता पण जे उड्डाण मारली गड्यानं, आता हा जाणार कुठं कुणा टाक. म्हणून सुग्रीवानं हनुमंतराच्या पायाला अशी मिठी मारली. हनुमा अहो हनुमंतराच्या अंगामध्ये अशी ताकद आहे महाराज. त्यानं परत जोर केला तर सुग्रीवाला घेऊन उडाला. ऐकताय काय. गुटख्याची पुडी बंद केली म्हणून बरं आहे. माझ्या पुढे बसलेली पोरं गुटख्यातली अजिबात नाहीत. सुग्रीवाने एक टांग धरली, अंगदानं दुसरी टांग धरली. हा बहादर त्यानं दोघांना उचललं परत. आता दोघांना उचलल्यानंतर जांबवंतानं तिसरी मिठी मारली. त्यानं जांबवंताला उचललं. आता करायचं अवघडच आहे सगळं. त्याच्यानंतर नळाने मिठी मारली, त्यालाही उचललं. 4-5 मोठे बलाढ्य उचलून ते सगळं खेळत चाललंय. याने मिठी मारून त्यानं उचलावं असं झालं. हा सगळा कालवा चालल्यानंतर वानर असती. त्याला काय कशी फजिती चालली म्हणून बघायचे ते. त्या सगळ्या दंग्यानं राम भानावर आले. राम आणि त्याने सगळा तमाशा बघितला. बापरे. आणि मग लक्ष्मणाला विचारलं ही सर्कस काय. लक्ष्मण म्हणलं काय नाही, तुम्ही भानावर आलो म्हणून बरं झालं, नाहीतर ही सर्कस सकाळी 6 वाजता पण चालली असती. काय कारण. अहो म्हणले तुम्हाला समाधी लागली. हा म्हणतो माझ्यामुळे असं झालं म्हणून निघायला लेख केला परत. आणि 5 जणांना धरला तर आवरण झाला तर रडता का काय. याच्या उड्या चालूच आहेत. बाबा मी रडलो त्यावेळेला. खरं तुम्हाला सांगतो. आता कीर्तन तर मला मला रडता येत नाही. भावार्थप्रमाणे पहिलं मी रडलो त्यावेळेला. हा प्रसंग असताना मी रडलो. रामाने हात जोडले. हनुमंतराया माझं चुकलं गड्या पण थांबतो. काय अवस्था असेल सांगा लागेल. पाय धरले रामाने हनुमंतरायाचे. बाबा माझं चुकलं पण तू शांत हो. म्हणजे माझं चुकलं असा म्हणण्याचा प्रसंग देवावर आला. तुका म्हणे आम्ही जिंतीले ते खरे. तुकोबा रे तेवढ्यासाठी चॅलेंज करत होती. या रे हरिदासानो जिंको कळी काळा मुच्या बळा कितपळी किती तो पापुडे. बस कीर्तनाचा समारोपच करतोय. एक पथ्य सांभाळावं लागेल. कुठलं. हरदासांनी एकत्र येत असताना परस्परातला द्वेष काढा, अन्यथा हे सामर्थ्य कोणाच्या अंगात येणं शक्य नाही. एक अभंग सांगतो. घरी गेल्यानंतर अंतर्मुख होऊन वाचा की तो अभंग बऱ्याच दिवस माझ्या लक्षात आहे. मी कीर्तन घेण्याचं धाडस केलेलं नाही कधी. बऱ्याच दिवस घेण्याचं मनात आलं पण नाही टाळलं. आपण म्हणलं आपलाच अधिकार नाही, आपण अभंग का घ्यावा. गात्यामध्ये 722 क्रमांकाचा अभंग आहे. घरी गेल्यावर वाचा. पण गोड अभंग आहे. परमार्थ करणाऱ्या प्रत्येक माणसानं अंतर्मुख होऊन तो अभंग वाचला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्या परमार्थात काही बदल करण्याची अपेक्षा आहे. फार गोड लिहितं तुकोबर आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहुमाजी, निरे कोणापाशी होय एक रस,
तरी ब्यारेमध्ये दुर्बळ अशी तुकोबाराय सांगतात. तुमचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये काय काय मिसळलेलं आहे. आशा माया तृष्णा कालवोनी दोन्ही दंभ तो दुरुनी दिसत असे. आपल्या तत्वज्ञानामध्ये काय काय कालवलंय याचे चिंतन करा. काम क्रोध आशा माया तृष्णा काल दंभ तो दुरून दिसत असे. काम क्रोध लोभ शिनवी बहुत. आपण हरदासाने हे सगळं तोडलं पाहिजे. काम क्रोध लोभ शिनवी बहुत मिळवून आत कुळ काळकुळ तुकोबाराय सांगतात. हे त्या आपल्या तत्वज्ञानामध्ये काम क्रोधात लोभात काळकुट म्हणजे विष घातलेलं आहे. द्वेष अहंकार दंभ बहुफार माझी वरी दूर सारियला. या अभंगाचं शेवटचं चरण गोड आहे. तुकोबाराय सांगतात त्याच्यानं काही सुद्धा होणार नाही. तुका म्हणे ते काही हाता नाही. आयुष्य मोले जाय वायावे. बस एकदा मोठ्या प्रेमानं तुकोबारायांचं भजन करा. तुकाराम तुकाराम